तितिक्षा आणि तुझं नातं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. 2 बहिणींचं खूप सुंदर आणि गोड नातं आहे. म्हणजे तू तिची बहीण पण आहेस आणि आई पण आहे. खरं. तर आता आई म्हणून काय वाटतंय तुला? मुळात आम्ही ना कामासाठी आणि एज्युकेशनसाठी घराबाहेरच आहोत 10-12 वर्ष. तर त्यात काही नाविन्य नाही आहे, की तितिक्षा लग्न करून घरी जाणार आहे असं काही नाही. मला माहिती आहे ती कुठे येणार आहे राहायला आणि ती माझ्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये आहे. अरे तर वाह! त्यामुळे ती धाकधूक नाही आहे अजिबातच, की अरे बापरे! पण त्यावेळी वाटणार ते वाटणारच आहे लग्नाच्या दिवशी. पण एक आई म्हणून म्हणशील तर ते सगळं मला लग्न ठरेपर्यंत करून घ्यायचं होतं. म्हणजे काही जे डिसिजन्स असतात, तिला समजावणं असेल, तिच्याशी बोलणं असेल किंवा ते ओव्हरऑल हे नातं लग्नापर्यंत जाण्याची जी प्रोसेस असते कोणतंही, ते असं मला वाटतं की आताची जी जनरेशन आहे तिला ती खूप क्लिअर आहे ना, तिला कधी लग्न करायचं आहे, काय करायचं आहे. तर मला वाटतं लग्न ठरल्यानंतर आई पण दाखवण्यापेक्षा मी ते आधी दाखवलं, की हे असं असतं. ती माझ्या म्हणजे संसारातून बघतेच आहे, तिला कळतं आहे की काय असतात, अप्स अँड डाऊन्स कसे असतात. तर त्यानंतर ती रेडी होऊन आता करते. सो मला असं वाटतं की लग्न ठरेपर्यंत माझी मेन जबाबदारी होती. आता खरोखर जे माझी मम्मा आहे, ती आता पूर्ण पुढची आता जबाबदारी पार पाडेल. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.